नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मृद व जलसंधारण विभाग यामध्ये 670 जागेची भरती निघालेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मृद व जलसंधारण विभाग यामध्ये 670 जागेची भरती निघालेली असून पदाचं नाव आहे संधारण अधिकारी स्थापत्य गट ब। तर मित्रांनो, ही भरती फक्त एकाच पदासाठी निघालेली आहे आणि या 670 जागा फक्त एकाच पदासाठी आहे। तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे। तर मित्रांनो, आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे। तर या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर एकूण जागा बघा 670 आहे। यामध्ये एससीच्या 56 जागा आहे, एसटीच्या 36 जागा आहे, विमुक्त जाती अ 11, भटक्या जमाती ब 10, भटक्या जमाती क 12, तर भटक्या जाती ड 8, विशेष मागास प्रवर्ग 10, इतर मागास वर्ग 84, ईडब्ल्यूएस 44, खुला 164, 670 जागेची भरती निघालेली आहे। आणि यामध्ये महिला 30% आरक्षण, खेळाडू 5% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी अनाथ विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात आणि हँडिकॅप विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात। टोटल 670 जागेची भरती निघालेली आहे। आता आपण पाहणार आहोत की या पदासाठी पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, जलसंधारण अधिकारी गट ब याची जी पात्रता मागितली आहे त्या उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेले 3 वर्ष कालावधीचं, लक्षात ठेवायचं 3 वर्ष कालावधीचं स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी की म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री या ठिकाणी मागितलेला 3 वर्ष कालावधीचा तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल मधला चालेल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग। जर तुमचं सिव्हिल झाला असेल डिग्री किंवा डिप्लोमा तर तुम्ही यासाठी अर्ज हा भरू शकता। यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 19 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 19 ते 45 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना। तर यामध्ये 2 वर्ष कोरोनाचे पण ऍड करून देण्यात आलेले आहे। म्हणजे 19 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असणार आहे आणि 19 ते 45 वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना असणार आहे। तर मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल। ही एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता। यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा पण घेतल्या जाणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत एक्झामचा सिलेबस काय आहे। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे। विषय बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक, ठीक आहे। असे 100 प्रश्न असणार आहे आणि गुण असणार आहे 200 आणि वेळ असणार आहे मित्रांनो 120 मिनिटाचा। तर या ठिकाणी मराठीवर 10 प्रश्न 20 गुण, इंग्रजीवर 10 प्रश्न 20 गुण, जीकेवर 10 प्रश्न 20 गुण, बुद्धिमत्ता चाचणीवर 10 प्रश्न 20 गुण आणि तांत्रिकवर 60 प्रश्न 120 गुण राहणार आहे। आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं, तांत्रिक जे आहे हे तुमचं संपूर्ण इंग्लिशमध्ये राहणार आहे आणि बाकी जे आहे मराठीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल, जीके मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल आणि बुद्धिमत्ता चाचणी मराठी व इंग्रजी लँग्वेजमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे, ठीक आहे। संपूर्ण सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवल कोणकोणते घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही संपूर्ण सिलेबस या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं। इंग्रजी, मराठी, जीके यावर तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे हे संपूर्ण मित्रांनो सिलेबसमध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। लक्षात ठेवायचं, एका 4 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिल्या जाणार आहे, ठीक आहे। निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला पेपरमध्ये असणार आहे। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 10 जानेवारी। 10 जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 10 जानेवारीची अंतिम तारीख आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।